कोल्हापुर में गाय के दूध पर स्थायी सब्सिडी की मांग को लेकर दूध संघ ने मोर्चा निकाला। ऐतिहासिक दसरा चौक से जिलाधिकारी कार्यालय तक निकाले गए इस मोर्चे में किसानों ने जोरदार नारेबाजी की और सरकार से 7 रुपए प्रति लीटर सब्सिडी की स्थायी घोषणा की मांग की। कोल्हापुर मिल्क प्रोड्यूसर्स एसोसिएशन ने गाय के दूध पर स्थायी सब्सिडी की मांग को लेकर मोर्चा निकाला। ये मार्च ऐतिहासिक दसरा चौक से शुरू होकर जिलाधिकारी कार्यालय तक गया। इस दौरान दूध उत्पादक किसानों ने अपनी आवाज उठाई और सरकार से मांग की गाय के दूध की खरीद मूल्य में कटौती को बंद किया जाए। साथ ही गाय के दूध पर 7 रुपए प्रति लीटर की जो सब्सिडी घोषित की गई उसे स्थायी रूप से लागू किया जाए। किसानों ने इस मांग को लेकर जमकर नारेबाजी की और अपने आंदोलन को तेज करने का संकेत दिया। कोल्हापुर जिला दुग्ध उत्पादक संघ ने अध्यक्ष ज्योतिराम घोड़के ने चेतावनी दी कि यदि सरकार ने इस मुद्दे पर ध्यान नहीं दिया तो वे उग्र आंदोलन करेंगे। आम्ही गेले 7 महिने झालं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि दूध उत्पादकाच्या आंदोलन माध्यमातून आम्ही सरकारला गेले 7 महिने झालं पाठपुरावा करतोय। गाईच्या दुधात 4 रुपये कपात आणि 3 रुपये कपात झाले ती तुर्तात थांबवावी आणि जे 5 रुपये अनुदान आणि 7 रुपये अनुदान झालं जाहीर झाले ते तुर्तात चालू करावं। पण तिने असं न करता 2 हप्ते 5 रुपये अनुदानचं दिले आणि तिथून पुढे अनुदान पण नाही आणि गाईचे दुधाचे दर पण कमी केल्यात। हे असं तिने केल्यामुळं हे आम्ही आज मोर्चा काढलेला आहे गाईसहित आणि ह्या आमच्या मागण्या जर नाही मान्य जर झाल्या तर मी माणिक शिंदे आणि स्वतः ज्योतिराम घोडके माझं शिष्टमंडळ कलेक्टर ऑफिसच्या दारात उपोषणाला बसणार। त्यातून तिने नाही तोडगा जर काढला तर मी आत्मदहन करणार एवढंच बोलतोय। 7 महिने झालं दुधाचं अनुदान मिळालेलं नाही। नवीन सरकार स्थापन झाले, काय आता मागणी असणार आहे आणि आज काय इशारा देणार सरकार? मी दुग्ध विकास मंत्र्यांना स्वतः मुंबईत जाऊन निवेदन दिले। तिने परवा शनिवार स्वीकारला। मी त्यांना सोमवारी माझ्या शिष्टमंडळासमेत निवेदन दिले। तिने निवेदन फक्त घेऊन आपल्याजवळ ठेवले आणि त्या निर्णयाचा तिने काय अजून दिलेला नाही। तो निर्णय तिने ताबडतोब द्यावा। आज दुग्ध विकास मंत्री म्हणून तुम्ही काम करताय। पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे। युवा पिढीने आज सर्व बँकेची कर्ज काढून त्यांनी गायी खरेदी केल्यात। मार्केट पूर्ण ढासळलेलं आहे आणि सातत्याने गायीची कपात ही शेतकऱ्याला न परवडण्यासारखी केली आहे आणि जेणेकरून त्यांनी मग तुम्ही माझा एक गोकुळा विनंती आहे, राज्यातल्या सर्व दूध संघांना विनंती आहे की तुम्ही जे प्रखंड आंबरखंड श्रीखंड दही ताक लोणी यामध्ये का कमी केलं नाही? मग आम्हा शेतकऱ्यांचं 4 रुपये 3 रुपये कपात का? पशुखाद्याचे घर गगनाला भिडल्यात आणि गगनाला दर भिडत असल्यापैकी जो सरकारने निर्णय घेतला आहे अनुदान 7 रुपये जाहीर जे केलं आहे ते अनुदान तिने पूर्वत चालू करावं एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे।